बघा, 10 मुले एक काम 5 दिवसात करतात सर. 5 स्त्रिया तेच काम 5 दिवसात करतात सर. जर 12 स्त्रिया एक काम 20 दिवसात करत असतील तर तेच काम 40 मुले किती दिवसात पूर्ण करतील? प्रश्न सोडवायचा कसा? मात्र पर्याय दर्शवले नाही. लेकरांनो, हे भले लंबीलचक प्रश्न मनाला गोंधळवणारे, सोडवण्यासाठी अगदी सोपे असतात. अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये उत्तराप्रत जाण्यासाठीची एक किल्ली, राजमंत्र दर्शवलेला असतो. इथं बघा, 10 मुलं एक काम 5 दिवसात करतात. 10 मुले काम 5 दिवसात, आणि गणित म्हणते की 5 स्त्रिया तेच काम 5 दिवसात करतात. इथं 5 दिवस ही गोष्ट सेम आहे. इथं 10 मुलं आहेत, इथं 5 स्त्रिया आहेत. याचा अर्थ असा होतो की 2 मुलं म्हणजे एक स्त्री. लक्षात घ्या, 2 मुलं म्हणजे एक स्त्री, अर्थात एक स्त्री 2 मुलांच्या बरोबरीचं काम करते. 10 मुलं एक काम 5 दिवसात, तेच काम 5 स्त्रिया 5 दिवसात. तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. याचा अर्थ असा, 2 मुलं म्हणजेच एक स्त्री, अर्थात एक स्त्री 2 मुलांच्या बरोबरीचं काम करते. प्रश्नाच्या उत्तराप्रत जायचं कसं? 12 स्त्रिया एक काम 20 दिवसात करतात. हे पद डावीकडे अशा पद्धतीनं मांडा. प्रश्न विचारला की तेच काम 40 मुलं किती दिवसात पूर्ण करतील? आता हे 40 लेकरांनो मुले आहेत आणि हे मुलं तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? मनाला प्रश्न असा विचारा की 40 मुलं म्हणजे किती स्त्रिया? एक स्त्री म्हणजे 2 मुलं. इथं आपण बघितलं, म्हणून इथं 2 मुलं म्हणजे एक स्त्री असा उलट अर्थ 2 न भागा. याचा अर्थ हे 40 मुलं म्हणजे 20 स्त्रिया. प्रश्न स्त्रियामध्ये कन्व्हर्ट करा, स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये. इथं 20 कसे आले? 2 मुलं, लक्ष द्या, 2 मुलं म्हणजे एक स्त्री. एक स्त्री 2 मुलांच्या बरोबरीचं काम करते, म्हणून हे 40 मुलं म्हणजेच 20 स्त्रिया. लक्षात आलं तुमच्या? एक स्त्री म्हणजे 2 मुलं, म्हणून या 40ला 2 न भागतलं, भाग गेला 20 न. याचा अर्थ 40 मुलं म्हणजेच 20 स्त्रिया. 12 गुणिला 20. आता या 40 मुलाच्या ठिकाणी 40 मुलं म्हणजेच 20 स्त्रिया. प्रश्न स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये रूपांतरित, अर्थात 20 स्त्रिया म्हणजेच हे 40 मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील सर? 12 गुणिले 20 कडे येताना 20 भागीला समोर हा लेकरांनो प्रश्न. या 20ला 20 खलास, 12 दिवस हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.